BSc second year student. Then today's topic is the food feeding and digestions. Scalidon is a carnivorous predator, feeds on the other fishes, crustaceans, molluscas and annelida worms. जे काही स्कॉलिडॉन आहे ते कार्निव्हरस प्रेडेटर्स आहे आणि ते कशावर फीड्स करतात, अदर फिशेसवर, त्याचप्रमाणे क्रस्टिएशन, मोलुस्का अँड ॲनिलिडा वॉर्म्सवर. ओके, याच्यामध्ये काय म्हटलं, स्कॉलिडॉन काय आहे, कार्निव्हरस प्रेडेटर. It is an voracious feeder and can smell food from a long distance. याला म्हटलेलं आहे ओरॅसियस फीडर सुद्धा आहे यांना, आणि यांना जो स्मेल असतो फूडचा तो काय असतो, लॉंग डिस्टन्सपर्यंत सुद्धा येतो. द फूड इज सोलन विदाउट द मॅस्टेशियन्स. फूड कसं राहते, सोलन राहते विदाउट मॅस्टेशियन. अँड माउथ इज ओपन बाय द कार्को मॅन्डिब्युलर मसल्स अँड क्विकली क्लोज बाय द अडॅक्टर मॅन्डिब्युलर मसल्स. यांचा जो माउथ असतो तो कसा ओपन होतो, बाय द कार्को मॅन्डिब्युलर मसल्सनी, आणि क्लोज कशाने होतो, बाय द अडॅक्टर मॅन्डिब्युलर मसल्सनी. पुन्हा बघा, हे जे स्कॉलिडॉन आहे ते कसे असतात, कार्निव्होरस प्रिडेटर आहे. कशावर फीड करतात, अदर फिशेस, क्रस्टिएशन, मोलुस्का अँड ॲनिलिडा वॉर्म्सवर. आणि त्याचप्रमाणे कसे असतात, ओरॅसियस फीडर आहे आणि यांना जो स्मेल असतो फूडचा तो लॉंग डिस्टन्सपर्यंत येतो. आणि हे जे फूड असते सोलन राहते विदाऊट मॅस्टेशियन. फूड कसं असते, सोलन असतात विदाऊट मॅस्टेशियन. आणि माउथ जो असतो तो ओपन होतो आणि क्लोज होतो. ओपन होते बाय द कार्को मॅन्डिब्युलर मसल्सनी, अंडरलाईन द कार्डिक्युलर मसल्स अँड देन क्लोज बाय द अडॅक्टर मॅन्डिब्युलर मसल्स. ओके, देर इज नो डायजेशन इन बकल कॅव्हिटी, फॅरिंग्स अँड ओसिओफॅगस. यांचं जे डायजेशन असते, डायजेशन नाही होत बकल कॅव्हिटी किंवा फॅरिंग्स आणि ओसिओफॅगस नाही. ॲक्च्युअली द डायजेशन स्टार्ट इन द कार्डियक स्टमक. यांची डायजेशनची स्टार्टिंग कुठून होते, कार्डियक मसल्सनी. ओके, देन नेक्स्ट आहे गॅस्ट्रिक ज्यूस कंटेन पेप्सिन अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. जे गॅस्ट्रिक ज्यूस असतात त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते, पेप्सिन आणि त्याच्यानंतर हायड्रोक्लोरिक ॲसिड. पेप्सिन कन्वर्ट होते प्रोटीन इंटू द पेप्टोन्स अँड देन प्रोटिओजेस. पेप्सिन कशामध्ये कन्वर्ट होते, प्रोटीन, नंतर पेप्टोसिन अँड देन प्रोटिओजेस. इन द इंटेस्टाईन द बाईल अँड पॅनक्रिएटिक ज्यूस इज मिक्स विथ द सेमी डायजेस्टेड फूड. जो इंटेस्टाईनचा पार्ट असतो, आता बघा आपण सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये काय बघितले ते रिवाइज करू. स्कॉलिडॉन एक कार्निव्होरस प्रेडेटर आहे. ते फीड्स करतात फिशेस, क्रस्टेशन, मोलुस्का अँड ॲनिलिडा वॉर्म्सवर. त्याचप्रमाणे त्यांना ओरॅसियस फीडरसुद्धा म्हटलं जाते. आणि यांना जो स्मेल असतो फूडचा लॉंग डिस्टन्सपर्यंत येतो. अँड दिस फूड जे असते ते सोलन राहते विदाऊट मॅस्टिएशन. फूड जे असते ते सोलन असते विदाऊट मॅस्टिएशन्स. माउथ जे आहे ओपन होते किंवा क्लोज होते. ओपन होते बाय द कार्को मॅन्डिब्युलर मसल्सनी आणि क्लोज होते बाय द अडॅक्टर मसल्सनी, मॅन्डिब्युलर मसल्सनी. आणि जे डायजेशनसाठी असते बकल कॅव्हिटी आणि फॅरिंग्स, ओसिफॅगस तिन्हीसुद्धा यूज केलं जात नाही. ॲक्च्युली डायजेशन जे आहे ते स्टार्ट कुठे होते, इन द कार्डियक स्टमकमध्ये. कुठे स्टार्ट होते डायजेशन, कार्डियक स्टमकमध्ये. देन आता नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. गॅस्ट्रिक ज्यूस असते ते कन्वर्ट होते पेप्सिन आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड. अँड देन पेप्सिन कशामध्ये कन्वर्ट होते, प्रोटीन्स इंटू द पेप्टिझोन्स अँड देन प्रोटिओजेस. ओके, अँड इन द इंटेस्टाईनमध्ये बघा, बाईल अँड पॅनक्रिएटिक ज्यूस इज मिक्स विथ द सेमी डायजेस्टेड फूड. आता इंटेस्टाईनमध्ये काय होतं, जे बाईल आणि पॅनक्रिएटिक ज्यूस असतात, इंटेस्टाईनमध्ये बाईल आणि पॅनक्रिएटिक ज्यूस जे असतात इज मिक्स विथ द सेमी डायजेस्टेड फूड. कशामध्ये मिक्स होतात, सेमी डायजेस्टेड फूडमध्ये. कंप्लीट डायजेशन ऑकर्स हिअर अँड रिॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस. कंप्लीट डायजेशन जे असते ऑकर्स होते आणि रिॲब्सॉर्प्शन पुन्हा होते इन इंटेस्टाईनमध्ये. म्हणजे या प्रोसेसमध्ये काय होते, इंटेस्टाईनमध्ये बाईल आणि पॅनक्रिएटिक ज्यूस जे असतात ते मिक्स होतात इन सेमी डायजेस्टेड फूडमध्ये. कंप्लीट डायजेशन तर होणारच, पण रिॲब्सॉर्प्शनसुद्धा फॉर्म होते इन इंटेस्टाईनमध्ये. म्हणजे एक पार्ट झाला आपला गॅस्ट्रिक ज्यूसचा, एक पार्ट झाला आपला इंटेस्टाईनचा. ते नेक्स्ट बघा, scroll wall provide a large surface area for the absorption and also retards the quick passage of the food. अंडरलाईन द स्क्रोल वॉल. स्क्रोल वॉलचं फंक्शन्स काय, आपण याच्या आधी गॅस्ट्रिक ज्यूसचं फंक्शन बघितलं की ते पेप्सिन आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन इंटू द प्रोटीन्स अँड इंटू द पेप्टिझोन अँड प्रोटीएज. इंटेस्टाईनमध्ये पॅनक्रिएटिक ज्यूस अँड बाईल डक्ट जे असतात, बाईल अँड पॅनक्रिएटिक ज्यूस जे असतात मिक्स होतात सेमी डायजेस्टेड फूडमध्ये. कंप्लीट डायजेशन तर होते बट रिॲब्सॉर्प्शनसुद्धा ऑकर्स होते. देन नेक्स्ट आहे स्क्रोल वॉल.
स्क्रोल वॉल काय प्रोव्हाइड करते, लार्ज सरफेस एरिया फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड अँड देन रिट्रायड केलं जाते, खूप इझिली पॅसेज केलं जाते फूड. म्हणजे याच्यामध्ये स्क्रोल वॉलमध्ये ॲब्सॉर्प्शनसुद्धा होते, तेवढा सरफेस एरिया प्रेझेंट राहतो अँड दे पॅसेज ऑफ द फूडसुद्धा प्रेझेंट आहे. द अनडायजेस्टेड फूड इज पॅसेज टू द रेक्टम अँड देन वेअर द स्टोवर्ड फॉर द समटाईम्स इन द क्लोका अँड देन एलिमिनेटेड आउट थ्रू द क्लोका ॲपरेचर. आता जे अनडायजेस्टेड फूड असते ते अनडायजेस्टेड फूड काय केलं जाते, कुठे पास होते, रेक्टममध्ये, आणि फ्रॉम द स्टोअर्ड कुठे केलं जाते, थ्रू द क्लोकामध्ये, अँड देन एलिमिनेटेड कुठे गेलं जाते, द क्लोका ॲपरेचरमध्ये. अनडायजेस्टेड फूड पास इन टू द रेक्टम अँड देन stored into the cloaca and eliminated through the cloaca apparatus. So in this lecture this topic completed. Thank you.